मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल आहे। या योजनेअंतर्गत आयकर भरणाऱ्या महिलांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे। या योजनेची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। उद्दिष्ट: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य देऊन त्यांना सक्षम करणे। लाभाचे स्वरूप: पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातील। प्रमुख अट: आयकरदात्यांना लाभ नाही। तुमच्या बातमीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे नागरिक किंवा त्यांचे कुटुंबीय आयकर इन्कम टॅक्स भरतात त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। माहितीची देवाणघेवाण यासाठी राज्य सरकार आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT अर्थात आयकर विभाग यांच्यात एक सामंजस्य करार MOU केला जाणार आहे। उद्देश: या करारामुळे अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरतो की नाही याची अचूक माहिती सरकारला मिळेल। यामुळे योजनेचा लाभ फक्त गरजू आणि पात्र महिलांपर्यंतच पोहोचेल आणि अपात्र व्यक्तींना तो मिळणार नाही। योजनेचे इतर संभाव्य निकष पूर्ण करणे आवश्यक आहे। रहिवासी: अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची कायमस्वरूपी रहिवासी असणे अनिवार्य आहे। वयोगट: अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे। कौटुंबिक उत्पन्न: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे। विवाह स्थिती: विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत। तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ घेता येईल। अपात्रतेचे नियम: खालील प्रवर्गातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील: शासकीय कर्मचारी, ज्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत, राज्य किंवा केंद्र सरकार, निमशासकीय संस्था आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। आयकरदाते: ज्या महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असेल तर ते कुटुंब या योजनेसाठी अपात्र असेल। चारचाकी वाहन: ज्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता इतर कोणतेही चारचाकी वाहन उदा. कार, जीप असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। आमदार खासदार: ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार आहेत ते या योजनेसाठी पात्र नसतील। शेतजमीन: ज्या कुटुंबाकडे एकत्रितपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना या इतर योजनांचे लाभार्थी। शासनाच्या इतर आर्थिक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला काही विशिष्ट परिस्थितीत अपात्र ठरू शकतात। अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे।